दिनांक 11 सप्टेंबर 1953 रोजी मालपूर येथे अशा एका हिऱ्याचा जन्म झाला ज्याच्या लकाकीने दिशा दिशा उजळून निघणार होत्या आणि ज्याच्या लौकिकाने वडील श्री रामराव दादा आणि आई सौ गोजरताई यांचे जीवन सार्थ होणार होते. लहानग्या सुभाषचे प्राथमिक शिक्षण धुळ्यातील शिवाजी हायस्कूलमध्ये तसेच इंटर सायन्स पर्यंतचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. आई वडिलांकडून समाजकारणाचे व राजकारणाचे बाळकडू त्यांना अगोदरच मिळाले होते. त्यानुसार ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथून त्यांनी MBBS तसेच MS जनरल सर्जरीचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये अभ्यासाबरोबरच खेळ आणि कला यातही ते निपुण होते. आम्ही दोघंही वर्गमित्र. सेकंड MBBSला आम्ही एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे एका बॅचमध्ये होतो. तो अतिशय चांगला बुद्धिबळपटू असून कॉलेजमध्ये नेहमी तो विनर असेल बुद्धिबळमध्ये आणि बास्केटबॉलही उत्कृष्ट खेळतो. तो कॉलेज टीममध्ये बास्केटबॉलचा होता. तो स्वतः एक उत्तम गझल गायक आहे आणि मी त्याच्याकडनं पुष्कळ नवीन गझल्स पहिल्यांदा त्याच्याकडून ऐकले आणि मी लिहिलेल्या गझल्सवर नेहमी मला चिडवणे हा त्याचा आवडता छंद होता. MS झाल्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून कॅन्सर तज्ज्ञ म्हणून त्यांनी प्रशिक्षण घेतले. कॅन्सरच्या गाठींचे अचूक निदान व शस्त्रक्रिया करत असताना त्यांची स्वतःची जन्मगाठ मात्र त्या सुमारास डॉक्टर बीना या सुयोग्य सहचारिणीशी पडली. डॉक्टर सुभाष यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या डॉक्टर बीना यांनी सहचार्याचा एक आदर्शच घालून दिलाय असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. टाटा हॉस्पिटलमधून कॅन्सरच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांच्या प्रचंड अनुभवाची शिदोरी घेऊन आपल्या मातीतील लोकांची सेवा करायची या उद्देशाने त्यांनी राम सर्जिकल हॉस्पिटलची धुळ्यात स्थापना केली. राम सर्जिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून असंख्य गोरगरीब रुग्णांनी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या टाटा हॉस्पिटल येथील अनुभवाचा आणि उत्कृष्ट शल्यकौशल्याचा अनुभव घेतला. डॉक्टर सुभाष यांची ऑपरेटिव्ह बघणं म्हणजे आम्हा सर्व वैद्यकीय मित्रांना एक पर्वणीच असायची. एखाद्या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे त्याची ऑपरेटिव्ह सीझर चालायची. त्याने आत्तापर्यंत 30 वर्षात बरेच ऑपरेशन केले, पण सांगायचं झालं तर मेजर ऑपरेशनमध्ये जवळजवळ 1000 हायड्रेटेड सिस्ट ऑफ लिव्हर, 25 हायड्रेटेड सिस्ट ऑफ लंग्स, 750 CA लॅरिंग्स व 500 CA इसॉफेगस यांची नावं घेता येईल. OTमध्ये नेहमी प्रसन्न वातावरण असायचं. किती मेजर केस असली तरी त्याच्या चेहऱ्यावर कधी टेन्शन किंवा चिडचिडेपणा नसायचा. जेव्हा मूड आला तेव्हा तो एखादी गुलाम अलीची गझल किंवा रफीचं गाणं म्हणूनही ऑपरेशन करीत असे. डॉक्टर सुभाष भामरे यांनी सर्जनची फी या बाबीला कधीच फार महत्त्व दिले नाही. जे का रंजले गांजले या उक्तीप्रमाणे कायम त्यांनी रुग्णांच्या वेदनेवर हळूवार फुंकर मारत ती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर भामरे सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य मला सर्जिकल फील्डमध्ये जाणवलं ते असं की कधीही त्यांना मदतीला बोलवलं की ते यायला नुसते तयारच असतात असं नव्हे, तर आपल्याच कलिगच्या मदतीला गेल्याबद्दल त्यांनी कधीही कसलेही चार्जेस घेतले नाहीत. मग ती प्लॅन्ड केस असो वा इमर्जन्सी असो. कुठलीही गोष्ट अत्यंत मनापासून करण्याचा त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे. ऑपरेशन्सच्या संदर्भात बोलायचं झाल्यास दिवसभर रुग्णचिकित्सा करून रात्री 9-10 नंतर त्यांचा खरा दिवस चालू होतो. रात्रभर ऑपरेशन्स करून पुन्हा ही व्यक्ती दिवसा प्रसन्न चेहऱ्याने ओपीडीत हजर असते. एखाद्या आर्मी कमांडो सारखा रुग्णाच्या शरीरात प्रवेश मिळवायचा आणि त्याच्या शरीरात पसरत चाललेल्या कॅन्सरवर हल्लाबोल करायचा, असे किती सर्जिकल स्ट्राईक्स त्यांनी आणि त्यांच्या ऑपरेशन थिएटर टीमने रात्रीच्या भयान शांततेत केलेले असतील याची गणतीच नाही. त्यांच्या मनमिळावू वृत्तीमुळे पंचक्रोशीतील उत्तम सर्जन म्हणून त्यांची ख्याती झाली. पण आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांना मग तो कुठल्याही जातीचा का असेना
खितपत पडायला लावणारी व्यवस्था आपण बदलली पाहिजे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. व्यवस्था बदलण्याच्या हेतूने त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आणि डॉक्टर सुभाष भामरे आता खासदार डॉक्टर सुभाष भामरे झाले. धुळे मतदारसंघाने त्यांना निर्विवादपणे दिल्लीला पाठवले आणि त्यांनीही धुळेकरांचा हा विश्वास सार्थ ठरवला. अधिक कधीही मिळाला नाही एवढा मुबलक निधी त्यांनी धुळे मतदारसंघाकडे वळवला आणि त्यायोगे अनेक लोकोपयोगी कामांचा पाठपुरावा केला. त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कार्यनिष्ठेमुळे त्यांना आरोग्य व परिवार कल्याण स्थायी समिती तसेच रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती या महत्त्वाच्या समित्यांमध्ये समाविष्ट केले गेले. तसेच ICMRच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्येही सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. इंडोनेशिया येथे झालेल्या एशिया पॅसिफिक कॉन्फरन्समध्ये तसेच लंडन येथे झालेल्या पीस फॉर्मिंग समिटमध्येही त्यांची निवड झाली. 5 जुलै 2016 रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड केल्याची घोषणा करून सरकारने त्यांच्या उत्कृष्ट कार्याला जणू पावतीच दिली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. I will faithfully, consciously discharge my duties as a Minister of State for the Union. पण थोडं बदल व्हायला लागलं आणि आता नवीन पिढीला पण असं समजून गेले का चांगला माणूस पाहिजे आपला प्रतिनिधी. तर ते मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे. जे काही घडलं नसेल आतापर्यंत त्याचं वेगळंच काहीतरी व्हायला, तसंच खांद्याला खांदा लावून पुढे चालायचं त्यांच्या बरोबर. हल्ली त्यांचा बहुतांश वेळ इतरत्र देशातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात जातो. तरीही वेळ मिळेल तेव्हा अजूनही ते धुळ्याला येतात, पेशंट्स बघतात आणि आपल्या कुटुंबाला मित्रांना आवर्जून भेटतात. धुळ्याच्या मातीशी असलेली नाळ त्यांनी कायम टिकवली आहे. भारदस्त व्यक्तिमत्वाचे कुशल धन्वंतरी, धुरंधर राजकारणी व अफाट लोकसंग्रह असलेले समाजकारणी म्हणजेच आपल्या सर्वांचे आदरस्थान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर सुभाषजी भामरे सर. आपल्या गगनचुंबी यशाचा अभिमान फक्त IMA धुळे परिवारालाच नव्हे तर प्रत्येक देशबांधवाला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांना आणि समस्त भामरे कुटुंबियांना IMA धुळेच्या वतीने मनापासून शुभेच्छा आणि या धुळ्याच्या मातीतल्या सुपुत्राने उत्तरोत्तर यशाची अशीच नवनवीन शिखरे गाठोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.